दिव्यागार बोलीमार्गावर कार आणि दुचाकीचा मोठा अपघात झाला। अपघातात दुचाकीवरील चालकाचा जागीच मृत्यू झालाय। एक जण गंभीर जखमी। या प्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथील यात्रेला सुरुवात झाली। यात्रेसाठी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके येणार असल्याने सालेकसा ते कचारगड मार्गाची डागडुजी करण्यात आली। कोपरगाव तालुक्यात बिबट्याला जेरबंद करण्यात आलं। एकाच आठवड्यात तिसरा बिबट्या जेरबंद करण्यात आला असून मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी झाले होते। परिसरात आणखी बिबट्या असल्याचा स्थानिकांकडून दावा करण्यात आला असून सर्वच बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होते। धुळे जिल्ह्यातील बिजासन घाटात अपघातांची मालिका सुरूच आहे। अनियंत्रित झालेल्या ट्रकनं 2 वाहनांना जोरदार धडक दिली। अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत। बिजासन घाटात वारंवार होत असलेल्या अपघातामुळे उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। मालेगाव स्टँड परिसरातील अतिक्रमण हटवण्यात आली। अतिक्रमण विभागाने 20 ते 22 टपऱ्या हटवल्यात। पथकाने मोहीम हाती घेण्यासाठी प्रयत्न केलाय। व्यावसायिकांनी विरोध केला, त्यावेळी काहीसे शाब्दिक वादही झाले। बीडच्या केस तालुक्यात एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना घडली। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले। हत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे। लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचं बिंग फुटलंय। 8 बोगस अभियंत्यांचं बिंग फुटल्यानं प्रशासनात खळबळ उडाली। या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली। चांदवडमध्ये अजित पवार यांना सर्वपक्ष नेत्यांच्या वतीनं प्रशासकीय कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। चांदवड तालुक्याचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। पंढरपूरमध्ये विठ्ठल सभा मंडप इथं औसेकर महाराजांचं चक्री भजन भक्तिभावानं संपन्न झालं। चक्री भजनामध्ये एकूण 14 भजनं सादर केली जातात, असं औसा संस्थाचे अध्यक्ष तसेच मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं।